झोपायचा पूर्ण प्रयत्न करत होता, पण का कुणास ठाऊक आज त्याला झोप येत नव्हती. तो कसल्या तरी काळजीत होता. रवीने कूस बदलली. त्याने घड्याळाकडे एक झलक टाकली आणि 11चे टोले पडले. कदाचित त्या टोल्यांच्या आवाजामुळेच रवीमधला लेखक जागा झाला. तसं तो कधी कधी लिहायचा, पण आता त्याला विलक्षण जोश आला होता. मंद उजेडात तो कागद आणि पेन घेऊन बसला. त्याने लिहायला सुरुवात केली. ती एक अशीच रात्र होती, रोजच्या प्रमाणे काळोखात बुडालेली. रात्रीचे जेवण आवरून अमर झोपायच्या तयारीत होता. तसं घरात तो एकटा नव्हता, त्याची आई आणि बहीण देखील होते. त्याला कल्पना नव्हती की आज त्याच्या आयुष्यात काय घडणार आहे. संकट सांगून थोडीच येतात. चांगलं काम करणाऱ्या माणसाला खूप शत्रू असतात. अमर त्याला अपवाद नव्हता. खूप दिवसापासून त्याला कुठली तरी गोष्ट खूप सतावत होती. त्याला सारखं वाटायचं की कोणीतरी त्याच्यावर नजर ठेवून आहे, कोणीतरी त्याचा पाठलाग करतो. त्याचा अस्वस्थपणा दिवसेंदिवस वाढतच चाललेला. आणि त्या रात्री शेवट ते दोघे अमरच्या घरात घुसलेच. 5 वर्षाची शिक्षा भोगून आलेले ते दोघे, त्या 5 वर्षातल्या प्रत्येक क्षणाचा यातनेचा सूड घेण्यासाठी आलेले ते दोघे. सगळं आधीच ठरलं होतं. अमरचे भास नसून ते सत्य होते. एवढे दिवस हे दोघेच त्याचा पाठलाग करत होते. दरवाजाची कडी तोडून ते दोघे घरात आले. त्यांना फक्त अमर पाहिजे होता. चोरी हा घुसण्याचा उद्देश नव्हताच, तर उद्देश होता अमरचा खून. सुमी, अमरची बहीण, पाणी पिण्यासाठी उठून स्वयंपाकघरात आली आणि स्वतःच्या आणि त्या दोघांच्या दुर्दैवाने तिने त्या दोघांना घरात बघितले. तिच्या भीतीचे रूपांतर ओरडण्यात होण्याआधीच त्याच्यातल्या एकाने तिचे तोंड दाबले आणि चाकू फिरला तो तिच्या गळ्यावरून. क्षणांची तडफड, जगण्यासाठी धडपड आणि मन सगळे शांत. ते पुढे निघाले. झालेल्या प्रकारामुळे तेही थोडे अस्वस्थ झाले होते. माणूस वाईट नसतो, परिस्थिती त्याला वाईट बनवते. रवीला थोडा आवाज झाल्यासारखं वाटलं. क्षणासाठी तो खुर्चीवरून उठलाही, पण परत स्वतः खाली बसला. आपण जागे आहोत म्हणून सगळे थोडेच जागे राहणार. हवेने दार वाजलं असावं, असं काहीतरी स्वतःशीच बडबडत तो पुढे लिहायला लागला. त्यांना कळत नव्हतं की पुढे काय करायचं. अमरला शोधायचं की माघार घ्यायची. दोघांचं म्हणणं वेगवेगळं होतं. त्या दुमतांमुळेच त्यांच्यात मंद आवाजात बाचाबाची सुरू झाली. रागात एकाने दुसऱ्याला मागे ढकलले आणि तो मागच्या स्टूलला धडकला. तसा जास्त आवाज नाही झाला, पण त्या शांततेत तो जाणवून आला. कोण आहे तिकडे? आतून आवाज आला. तो आवाज ऐकून दोघांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. अचानक लाईट लागली आणि अमरची आई त्यांच्या समोर आली. जशी या दोघांची अस्वस्थ होती तशीच काही अमरच्या आईचीही झाली. ते चाकू घेऊन तिच्याकडे सरसावत होते. ती पळत जाऊन अमरच्या खोलीचा दरवाजा वाजवायला लागली, पण उपयोग काहीच झाला नाही. चाकूने सरळ तिच्या पाठीचा पेट घेतला. पाठीत घुसलेला चाकू तिच्या पोटातून बाहेर आला. अंगातली सगळी शक्ती एकवटून तिने अमरच्या खोलीचा दरवाजा ठोठावला आणि ती जोरात किंचाळली. रवीने एवढं लिहिलं आणि दचकून पेन त्याच्या हातातून खाली पडला. दरवाजावर मोठा आवाज झाला होता. क्षणाचाही विलंब न करता त्याने खोलीचा दरवाजा उघडला. त्याच्या खोलीच्या दारात त्याच्याच आईचं प्रेत पडलं होतं, जिच्या पाठीत चाकू घुसला होता. आणि पुढे उभी होती ती 2 माणसं. ज्या वेगाने रवीने दरवाजा उघडला त्याच वेगाने त्याने तो बंद सुद्धा केला. दारावर हात आपटण्याचा आवाज येतच होता. रवी खूप घाबरलेला. संपूर्ण खोली त्याच्या भोवती फिरत होती. त्याला कळून चुकलं की ती गोष्ट त्याचीच होती, त्याच्याच घरात घडत होती आणि गोष्टीतला अमर म्हणजे रवीच होता. रवीने कागदावरचा पेन जोरात फेकून दिला. गोष्ट लिहिलेला कागद फाडून टाकला आणि डोक्यावर पांघरून घेऊन खोलीच्या एका कोपऱ्यात बसला. काय चालू आहे हे त्याला कळण्यापलीकडचं होतं. हळूहळू दरवाजा वाजवण्याचा आवाज कमी कमी होत बंद झाला. या सगळ्यात त्याला कधी झोप लागली हे त्याला कळलंच नाही. ए रवी, उठ ना, ऑफिसला जायचं नाही का? रवी एकदम उठला. हा तर त्याच्या आईचा आवाज होता. त्याने गडबडीत खोलीचा दरवाजा उघडला. आईला होकार देऊन तो खुर्चीवर बसला. त्याचं डोकं जाम दुखत होतं. मग काल रात्री जे झालं तो भास होता की सत्य? कदाचित स्वप्न असणार. असा विचार करताना त्याला तो कोपऱ्यात तुटून पडलेला पेन दिसला, जो त्याने रात्री रागात जमिनीवर फेकला होता.